बिग बॉस मराठीचं 5वं सीझन चालू आहे आणि या 5व्या सीझनमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे। पण मात्र या शोमध्ये या सीझनमध्ये काही मुख्य कलाकार आहेत, प्रमुख कलाकार आहेत ज्यांनी मोठमोठे चित्रपट गाजवलेले सुद्धा आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव येतं ते म्हणजे वर्षा उसगावकर यांचं। जर आपण या बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं तर या कार्यक्रमाला होस्ट करणारे रितेश देशमुख हे नेहमी वर्षा उसगावकर यांच्याशी आणि पंढरीनाथ कांबळे यांच्याशी जरा आदरानेच बोलतात, कारण की ते त्यांचे सहकारी आहेत। त्यांनी आतापर्यंत मोठमोठ्या चित्रपटामध्ये देखील काम केलेलं आहे। आता वर्षा उसगावकर यांनी आतापर्यंत मराठी हिंदी चित्रपटसृष्टी कशा पद्धतीने गाजवलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे। पण मात्र पंढरीनाथ कांबळे यांनी आतापर्यंत कोणत्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि ते खरंच तेवढे मोठे सेलिब्रिटी कलाकार आहेत का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर इतर कलाकाराप्रमाणेच पंढरीनाथ कांबळे यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मेहनत करावी लागली चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी। पण मात्र त्यांच्यामध्ये असणारी जी कला आहे ती कला त्यांनी अखेर दाखवून दिली आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रयोग केले। मग अनेक प्रयोग केल्यानंतर, अनेक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांना चित्रपटामध्ये सुद्धा संधी मिळू लागली आणि मग चित्रपटामध्ये संधी मिळाल्यानंतर पंढरीनाथ कांबळे हे हळूहळू पुढे सुद्धा येऊ लागले आणि त्यांचं नाव सुद्धा प्रसिद्ध होऊ लागलं। पंढरीनाथ कांबळे यांनी 2005 मध्ये आलेला जो प्रसिद्ध चित्रपट आहे, सुपर डुपर हिट चित्रपट आहे, तो म्हणजे मुन्नाभाई MBBS। या मुन्नाभाई MBBS मध्ये सुद्धा पंढरीनाथ कांबळे यांनी काम केलेलं आहे। संजय दत्त यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेलं आहे, एक छोटीशी भूमिका या चित्रपटामध्ये साकारलेली आहे। त्यानंतर पंढरीनाथ कांबळे यांचा 2012 मध्ये येड्याची जत्रा नावाचा चित्रपट आला होता आणि हा चित्रपट सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजला होता। प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम या येड्याच्या जत्रा चित्रपटानं केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा 2005 ला खबरदार चित्रपट आला होता आणि या खबरदार चित्रपटामध्ये सुद्धा पंढरीनाथ कांबळे यांनी काम केलं होतं, त्यांची भूमिका साकारलेली होती आणि यामधून पंढरीनाथ कांबळे यांना एक वेगळी ओळख त्यांची निर्माण झालेली होती। चित्रपटाबरोबरच अनेक सिरियलमध्ये, मालिकामध्ये सुद्धा पंढरीनाथ कांबळे यांनी काम केलेलं आहे आणि त्या मालिका आहेत, पहिली म्हणजे हसा चकट फू नावाची एक मालिका आली होती, कॉमेडी मालिका होती आणि या मालिकेमध्ये सुद्धा पंढरीनाथ कांबळे यांनी काम केलं होतं। त्यानंतर कॉमेडी बुलेट ट्रेन ही सुद्धा मालिका आली होती, या मालिकेने सुद्धा प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं होतं आणि या मालिकेमध्ये सुद्धा प्रेक्षकांनी पंढरीनाथ कांबळे यांना पाहिलेलं होतं, त्यांचा अभिनय पाहिला होता। त्यानंतर महाराष्ट्राचा लाफ्टर फायर हा सुद्धा कार्यक्रम आला होता, मालिका आली होती आणि यामध्ये सुद्धा पंढरीनाथ कांबळे आपल्याला दिसले होते। त्यानंतर कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक 2013 मध्ये मी मराठी चॅनलवर आलेली मालिका अत्यंत प्रसिद्ध झाली होती आणि कुमारी गंगूबाई सोबत मुख्य कलाकार म्हणून पंढरीनाथ कांबळे होते आणि त्यांनी अगदी त्या मालिकेमधून प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात हसवण्याचं काम केलं होतं। तेव्हा पंढरीनाथ कांबळे घराघरामध्ये सुद्धा पोहोचलेले होते। अशा पद्धतीनं पंढरीनाथ कांबळे यांनी चित्रपटामध्ये नाटकापासून सुरुवात केली, चित्रपटामध्ये प्रसिद्ध झाले आणि अजूनही ते बरेच नाटकामध्ये, सिरियलमध्ये, मालिकामध्ये आणि चित्रपटामध्ये सुद्धा काम करतात। अनेक नाटकं त्यांनी गाजवलेले आहेत, त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि आता हेच पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये पोहोचलेले आहेत। या 5व्या सीझनमध्ये ते अनेक वेळा नॉमिनेट सुद्धा झालेले आहेत, पण मात्र प्रेक्षकांची भरपूर पसंती त्यांना मिळाल्यामुळं ते अजूनही या घरामध्ये टिकून राहिलेले आहेत। जर कदाचित इथून पुढे पंढरीनाथ कांबळे हे नॉमिनेट झाले तर खरंच प्रेक्षक त्यांना साथ देतील का, मोठं मताधिक्य देऊन घरामध्ये टिकून ठेवतील का आणि येणारे जे 5 टॉप 5 कलाकार आहेत बिग बॉस मराठीचे, यामध्ये पंढरीनाथ कांबळे यांचं नाव असेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।